आणि एक अतिशय धक्कादायक बातमी हाती आली। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या सचिवाची हत्या करण्यात आली आहे। गोळीबारात सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचा मृत्यू झालाय। सुवेंदू अधिकारी म्हणजे आपल्याला कल्पना असेल, भाजपचे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील आमदार, मूळचे ते तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी यांचे सहकारी होते, परंतु ते त्यांच्याबरोबर खटके उडाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता ते निवडून आलेले आहेत। त्यांच्या पीएचा गोळीबारात मृत्यू झालाय। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आपला दिल्लीचा प्रतिनिधी सोमेश कोल्हेकडून। सोमेश, काय माहिती या संदर्भात सविस्तर? निश्चितच पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतरचा जो व्हायलन्स आहे, हिंसाचार हा थांबायचं नाव घेत नाहीये आणि त्यामध्ये आता सुवेंदू अधिकारी जे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहेत भाजपकडून आणि पूर्वी ते टीएमसी मध्येच होते, त्या सुवेंदू अधिकारींच्या स्वीय सहायकाची हत्या करण्यात आलेली आहे। बंगालमधील मध्यमग्राम येथे शुभेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकाची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते। निश्चितच त्यांच्या स्वीय सहायकाची हत्या ही जर राजकीय हत्येचा भाग असेल तर कदाचित ती त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या विरोधातील पक्षांकडून झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। सोमेश, खरं तर निवडणुकांचा निकाल अगदी आत्ता हाती आलाय। त्या मुख्यमंत्री पदाच्या याच्यावरून देखील पश्चिम बंगालमध्ये वाद आहेत, कारण ममता बॅनर्जी हटायला तयार नाही, त्यांनी राजीनामा देणार नाही असं स्पष्ट सांगितलंय। भाजपकडून नवीन मुख्यमंत्री पदाचा दावेदार जो कोणी आहे त्याचा अजून निर्णय घ्यायचा आहे। पण हे सगळं जे पश्चिम बंगालमध्ये हे जे चक्र सुरू आहे, जो रक्तरंजितपणा सगळा उसळून आलाय, याला नेमकं काय म्हणायचं? निश्चितच, कारण 34 वर्षांची डाव्यांची सत्ता होती, त्या दरम्यानही ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवर अनेक वेळा आघात झाले, प्राणघातक हल्ले झाले, त्याविषयीच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत। त्यानंतर तृणमूलने तिथे सत्ता काबीज केली, ती 15 वर्ष सत्ता होती। त्या दरम्यान गेल्या वेळी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तृणमूलने झालेल्या निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कशा प्रकारे टार्गेट केलं हे देखील आपण पाहिलेलं आहे। आणि आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर किंवा सत्ता येण्यासारखी स्थिती निर्माण झाल्यानंतरही जो हिंसाचार आहे तो थांबायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता 9 मेला ज्यावेळी सकाळी 10 वाजता बंगालचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतील, त्यानंतर तरी हा हिंसाचार थांबेल का आणि बंगालचं जे सर्वसाधारण आता निवडणुकांची संस्कृती म्हणून उदयास आले ती बदलेल का, हा मुख्य मुद्दा आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार शुभेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकांवर 4 गोळ्या मारल्या गेल्या होत्या आणि 4 गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। तर आजची मोठी बातमी, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले भाजपचे आमदार सुवेंदू यांच्या सचिवाला गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत त्याला, आणि त्या सचिवाचा त्यात मृत्यू झाला। एक चंद्रनाथ रथ असं त्यांच्या सुवेंदू अधिकारी यांच्या सचिवाचं नाव आहे। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात आणखी एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा ABP।